माझी सर्व जिल्ह्यातून आलेले शहरातून आलेले सर्वांना नम्र विनंती आहे का आपण सर्व जागेवर बसले तर आम्ही शुभेच्छा देऊ आणि मी सर्वांचा सत्कार स्वीकारल्याशिवाय जाणार नाही। माझं भाषण झाल्यानंतरच सत्कार स्वीकारेल। या ठिकाणी सगळ्यांनी बसून घ्यावं। शिल्लोडचं नेतृत्व करत असताना शिल्लोड तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये जेवढा निधी आला त्याचा 50% निधी शिल्लोड तालुक्यासाठी गेला। हे शिल्लोड तालुक्यांचं भाग्य आहे असं मी मानतो। परंतु सर्वसाधारण ही सार्वत्रिक निवडणूक झाली आणि या जिल्ह्यातील तमाम त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या। सर्वसामान्य माणसाची भावना होती की सत्तार साहेबांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही। आतापर्यंत या जिल्ह्याला ॲम्ब्युलन्स या बाजूला ॲम्ब्युलन्सची आवश्यकता आहे असं माहिती आली। कृपया ॲम्ब्युलन्स जर बाजूला असेल तर त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला ॲम्ब्युलन्स घेऊन जायचे आहे। अशा प्रकारच्या एका नेत्याला निश्चितपणाने न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री करतील, उपमुख्यमंत्री करतील अशा प्रकारची भावना या प्रसंगी व्यक्त करतो। तरच खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला न्याय मिळाला असं आम्ही मानतो। सत्तार साहेबांनी राजकारणामध्ये आतापर्यंत ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या सर्व भूमिकेचे समर्थन करण्यासाठी आम्ही सर्व सातत्याने त्यांच्याबरोबर आहोत। या प्रसंगी त्यांना चांगल्या प्रकारचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळो आणि परमेश्वरांना त्यांना उदंड आयुष्य देवो, त्यांचं आरोग्य चांगलं राहो अशा प्रकारची शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द। आपल्या जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व आणि राज्याचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या भव्य नागरी सत्कार आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याला व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊसाहेब काका ठोंबरे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मला याची कल्पना आहे खूप वेळची आपण सत्तार साहेबांच्या भाषणाची वाट पाहत आहे आणि आम्ही भाषणावर भाषण करतच चाललोय। म्हणून मी फार वेळ या ठिकाणी भाषण करायला सत्तार साहेबांच्या आणि तुमच्या मधला वेळ घेणार नाही, परंतु सत्तार साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला वाढदिवसाला आपण सगळेजण आलो आणि त्यांना शुभेच्छा न देता गेलो तर हे काही योग्य होणार नाही। म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने तथा माझ्या परिवाराच्या वतीनेही माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून स्वागत करतो। आलेल्या सर्व मान्यवरांचं सुद्धा इथं बसलेल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि खरं तर सत्तार साहेब, आपण खूप मेहनत घेऊन आत्ताच आमचे सहकारी सुधाकर दादा सोनवणे सांगितलं की सत्तार साहेब भाई हे माझ्याबरोबर युवक काँग्रेसमध्ये तालुका अध्यक्ष होते, त्या गावचे सरपंच होते आणि जो माणूस तालुका अध्यक्ष आणि सरपंच पदापर्यंत पोहोचला तिथं नाही थांबला
तर राज्याचं मंत्रिपद ज्या माणसाने भूषवलं, हे कर्तृत्वाने भूषवलं, हे काही आपोआप नशिबाने आलं, इकडून आलं तिकडून आलं. सत्तारभाई, काही माणसं कर्तृत्वाने मोठी होतात, काही माणसं नशिबाने मोठी होतात. नशिबाने मोठी होणारी माणसं मी पाहिली, पण कर्तृत्वाने मोठी होणारी माणसं ही उत्तुंग भरारी घेतात आणि राज्यभर काम करायची भूमिका ठेवतात. तुम्ही फक्त सिल्लोडपुरते मर्यादित काम केलं नाही, तुम्ही फक्त औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यापुरतं काम केलं नाही, तुम्ही या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आपल्या प्रत्येक कोणाकोपऱ्यामध्ये आपला माणूस, आपली भूमिका आपल्या सगळ्यांना घेतली आणि एकत्र आले. आणि मैत्रीचं नातं जपावं तर ते सत्तार साहेबांनी. कोणत्याही पक्षात जा तुम्ही, सत्तार साहेबांचे मित्र आहेत. हे कधी जपलं जातं? राजकारणात तो प्रत्येक माणूस एकमेकाचा विरोध करतो, कारण आपल्या आपल्या पक्षाचे विचार असतात. परंतु त्या विचाराच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही नातं जपायचं काम करावं लागतं, आणि ते सत्तारभाई करतात. हे मला या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे. आणि सत्तारभाईचं भांडणही तितकंच कडक आहे, मैत्री तेवढीच कडक आहे. पण मैत्री कायमची आहे, भांडण तात्पुरतं आहे. सत्तारभाई एखाद्या सोबत भांडले, महिना 2 महिने 6 महिने गेले की ते भांडण मिटून जातं. कसं मिटतं मला माहित नाही, काय काय कला आहे सत्तार शेठ त्याच्यामध्ये. हे कधी घडत असतं? जेव्हा माणसाच्या मनामध्ये पाप नसेल तेव्हा. ही तात्पुरती लढाई आपल्या आयुष्यातली, ती खऱ्या अर्थाने मैत्रीत निभवायची असेल तर तेवढी खिलाडूवरती पण असावी लागते. हे कायमचं भांडण ठेवून राजकारणात आपल्याला कधीच चालता येत नाही, ही गोष्ट खरी आहे. आणि सत्तारभाई आपण ती खरी करून दाखवली. त्याचं कारण असं की आपल्यामध्ये कुणीही जाऊ द्या, चांगल्यातले चांगली माणसं, ज्याचं सत्तारभाईशी पटत बी नाही त्याला बी सत्तारभाई एकदा बैठकीत घेतलं की त्याला हो म्हणल्यानंतरच घरातून बाहेर पडतं. चांगल्या चांगल्याची गंमत पाहिली. मग ती कोणती निवडणूक येऊ द्या, सत्तारभाई तयार आहे. आता परवा काही लोक म्हणले की सत्तारभाई लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, सत्तारभाई मला पत्रकारच विचारतात कायम, सत्तारभाई तुम्ही कल्याण काळे तुम्ही सत्तारभाईने तुमचं काम केलं का? मी म्हणलं नाही बा, माझं नाही काम केलं. मग कोणाचं केलं? म्हणलं ते मला नाही माहिती, पण सत्तारभाईच्या कार्यकर्त्यांनी मात्र माझं काम केलं. हे मी जाहीरपणाने त्या दिवशी सांगितलं होतं सिल्लोडला, आणि आजही सांगतोय. सत्तारभाईने त्यांच्या पक्षाच्याच उमेदवाराचं काम केलं, त्यांच्या महायुतीच्याच माणसाचं काम केलं. पण एखाद्याच्या मनामध्ये काळा चष्मा घातला तर सत्तारभाई काळे दिसतील त्या माणसाला, त्याला नाविलाज आहे. परंतु दुर्दैवाचा भाग असा की सत्तारभाई एवढे वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत मैत्री केली, ती त्यांना गोड वाटली, आणि काल कल्याण काळेच्या बरोबर काय झालं माहित नाही. आता मात्र तुम्हाला ते पाकिस्तान म्हणायला लागले. आता झालं पाकिस्तान, इतके दिवस हिंदुस्थान होतं का? म्हणून सत्तार साहेब, ही जी मंडळी आहे ना, आता ठीक आहे, तुम्ही प्रासंगिक करार म्हणत होते त्याच्यामुळे आम्हाला काही वाटत नव्हतं, परंतु या मंडळीने कधीही तुम्हाला किचन कॅबिनेटचा सदस्य ते तुम्हाला मानूच शकत नाही. आणि हे सत्तारभाईला बी कळतं. तुम्हाला असं वाटतं त्याला नाही कळत, त्यालाही कळतं. पण आता परिस्थिती जशी आहे ती तशी पुढे जावं लागतं, अशी परिस्थिती आहे. म्हणून सत्तारभाई, मी फार लांबलचक भाषण न करता या ठिकाणी इतकंच म्हणेल की आपण येणारा काळ आपल्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहावं, भविष्यात आपल्या उत्तरोत्तर आपली प्रगती व्हावी. आणि इतकी प्रगती झालेली आहे, ते म्हणतील कल्याण काळे मेरी इतकी प्रगती होगी आप तो लोग मेरे को नीचे नहीं बिठा सकते. ही गोष्ट खरी आहे. कर्तृत्ववान असलेला कार्यकर्ता, त्याच्यात निश्चितपणाने ती धमक असते आणि तो माणूस कुठं जात नाही. म्हणून मी या ठिकाणी इतकंच म्हणेल की सत्तारभाई,
नजर को नजर की नजर ना लगे। सत्तार भाई, नजर को नजर की नजर ना लगे, कोई अच्छा भी इस कदर ना लगे, कोई अच्छा भी इस कदर ना लगे, तुझे देखा है बस इस नजर से, तुझे देखा है बस इस नजर से, जिस नजर से तुझे नजर ना लगे। सत्तार भाई, भाभीला मी सांगेल उद्यापासून काळा टिक्का लावून पाठवत जा, कारण तुमच्यावर नजर लागल्यासारखे लोक बरेच जरा पीठ तुमच्या मागे लागलेले आहे। म्हणून याच्यानंतर ही काळजी आपण सगळे मिळून घेऊ आणि या नेतृत्वाला जपायचं काम करू, एवढाच शब्द देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।